कांदा म्हणे मी वाटोळा. वाटोळकार कांद्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी कांद्याला अत्यंत मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. शेतकरी संतापल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात हे आपण लोकसभा निवडणुकीत पाहिले होते. शेतकऱ्यांच्या रोषाचा लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुती सरकारला मोठा फटका बसला होता. नमस्कार, मी योगेश बिडवई. आपण पाहताय लोकमत.com. कांद्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये आपण गेल्या 2-3 दिवसात पाहिले तर कांद्याला कुठे 50 पैसे, कुठे 1 रुपया किलो दर मिळत आहे. आज आपण कांद्यामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट आणि एकूणच कांद्याची बाजारपेठ आणि जागतिक बाजारपेठेमध्ये काय स्थिती आहे याचा आढावा घेणार आहोत. गेल्या 2-3 दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी बाजार समितीत कांदा आणल्यानंतर त्यांना अत्यंत कमी भाव मिळत आहे. देशाचे कांद्याचे आगर म्हणून नाशिक जिल्हा ओळखला जातो. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यामध्ये बागलाण येथे एका शेतकऱ्याने बाजार समितीत कांदा आणला होता. त्याला अत्यंत कमी म्हणजे केवळ 50 पैसे कांद्याला दर मिळाला आणि मग त्यानंतर साहजिकच तेथे शेतकऱ्यांचा संताप झाला. त्यांनी बाजार समितीच्या गेटवर आंदोलन केले आणि त्यानंतर व्यापाऱ्याने त्याला 1.5 रुपया किलो दर दिला. हाही काही विशेष दर नव्हता. मात्र त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथील पैठण तालुक्यामध्येही असाच प्रकार घडला. तेथेही शेतकऱ्याला अत्यंत कमी दर मिळाला. सोलापूर बाजार समितीमध्येही शेतकऱ्याला अत्यंत कमी दर मिळाला. तेथे तर हमाली, तोलाई हे सर्व गेल्यानंतर शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून वरतून 1 रुपया भरावा लागला. त्यामुळे आपण लक्षात घेऊ शकतो की अत्यंत कष्टाने पिकवलेला कांदा शेतकरी ज्यावेळी बाजार समितीत घेऊन येत आहे त्यावेळी त्याला चांगला दर मिळत नाही आहे. त्यामुळे तो संतापलेला आहे. बाजार समित्या एकीकडे शेतकऱ्यांना दर मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. यासाठी महाराष्ट्रामध्ये बाजार समित्यांची स्थापना झाली. मात्र आपण सध्या बघतोय की राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काही ठराविक व्यापाऱ्यांची मक्तेदारी झाली आहे आणि त्यातून कांद्याचे दर ठरविले जातात आणि कांद्याचे दर त्यातूनच देशांतर्गत बाजारपेठातही कांद्याचे दर ठरतात. मात्र एकीकडे मुंबईमध्ये 25 रुपये किलोने कांदा मिळत असताना लासलगाव असेल किंवा पिंपळगाव बाजार समिती असेल येथे फारसा दर शेतकऱ्याला मिळत नाही आहे. 50 पैसे 1 रुपया किलोचा दर हा शेतकऱ्याला अत्यंत संताप होण्यासच कारणीभूत ठरलेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरतानाही आपण बघतो आहोत. बाजार समित्या वास्तविक शेतकऱ्यांना दर मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. बाजार समित्यांना अधिकार देण्यात आलेले आहे. जर कांद्याला दर मिळत नसेल तर संबंधित व्यापाऱ्यांना ची बैठक घेऊन बाजार समिती त्याबाबत तोडगा काढू शकते. मात्र महाराष्ट्रात असं कुठेही घडताना दिसत नाही आहे. पणन महामंडळाची आपल्याकडे स्थापना झालेली आहे. पणन महामंडळाच्या अंतर्गत सर्व बाजार समित्या येतात. त्यांचं नियमन पणन महामंडळाकडून केलं जातं. मात्र पणन महामंडळाकडूनही कुठे बाजार समिती कारवाई झाली किंवा कोणाला नोटीस दिली याचं फारसं उदाहरण आपल्याला कुठे दिसत नाही आणि त्यामुळेच शेतकऱ्याच्या स्थितीतही सुधारणा होताना आपल्याला दिसत नाही. सध्या आपण बघितलं तर राष्ट्रीय पातळीवरही कांद्याला मोठी मागणी नाही, ही पण एक स्थिती आपल्याला पाहायला मिळते. कुठे पावसामुळे कांदा खराब झालेला आहे, त्याची प्रतवारी खराब झालेली आहे, तेही एक कारण कांद्याचे भाव कमी होण्यास कारणीभूत आहे. मात्र काही ठिकाणी अत्यंत कमी दर दिला जात आहे. त्याबाबत शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. परदेशातील स्थिती पाहिली तर परदेशात सध्या निर्यातीला खूपसा वाव नाही असं निर्यातदारांचं म्हणणं आहे. आखाती युद्धानंतर अजूनही परिस्थिती रुळावर आलेली नाही आहे. आखाती युद्धाच्या काळामध्ये परदेशामध्ये अनेक ठिकाणी माल पोहोचण्यास उशीर झाला, त्यातून निर्यातदारांना फटका बसला. मात्र येत्या 8-10 दिवसामध्ये निर्यातीची स्थिती सुधारेल आणि त्यातून भाव मिळेल असं निर्यातदारांचं म्हणणं आहे. मात्र पुढील काळात जर कांद्याला भाव मिळाले तर आपण त्याला ती परिस्थिती सुधारली असं आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे मागे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया या संस्थेने एक विस्तृत असा अभ्यास केला. त्यात त्यांना असं आढळलं होतं की महाराष्ट्रातील काही बाजारपेठांमध्ये कांद्याची मक्तेदारी झाली आहे, कांदा व्यापाऱ्यांची मक्तेदारी झाली आहे. ते कांद्याचे दर ठरवतात
आणि त्यातूनच देशातील दर ठरतात. हा अहवाल आल्यानंतर सुद्धा काहीही फरक पडलेला नाही, परिस्थिती बदललेली नाही. कांद्याची आहे ती स्थिती आहे. दर 2-4 वर्षांनी शेतकरी मोठी आंदोलनं करतात, तात्पुरती दखल घेतली जाते, मात्र पुन्हा कांद्याचे दर पडतात आणि शेतकरी रस्त्यावर उतरतो. ही परिस्थिती कधी सुधारेल हे काळच सांगू शकेल. सध्या आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत तसेच पिंपळगाव बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. तेथे कांद्याला 500 ते साधारण 1500 असा दर मिळत आहे. सरासरी 1200 ते 1300 दर मिळत आहे. मात्र हा उच्च प्रतीचा कांदा असतो त्याला तो दर मिळत आहे. मध्यम प्रतीच्या कांद्याला फारसा दर मिळताना कुठे राज्यात दिसत नाही आहे आणि तो कांदा खराब आहे असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. व्यापारी त्याबद्दल सांगत आहेत की त्याची प्रतवारी खराब आहे. आमच्याकडे कांदा खरेदी केल्यानंतर तो बाहेर पाठविताना त्यातला 15 ते 20% कांदा आम्हाला बाजूला काढून ठेवावा लागतो. तो कांदा आम्ही परराज्यात पाठवू शकत नाही असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यातून दर दिला जात नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र शेतकऱ्यांचं दुसरीकडे म्हणणं आहे की कांद्याची चांगली प्रत असतानाही आम्हाला भाव मिळत नाही आहे. मुंबईसारख्या शहरात 25 रुपये किलोने कांदा खरेदी केला जातो आहे, मात्र शेतकऱ्याला ₹1.5 ₹2 जास्तीत जास्त ₹5 दर मिळतो आहे. एवढी तफावत कशामुळे आहे असाही प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. मुंबईपासून साधारण 300 किलोमीटरवरील लासलगाव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, सोलापूर असेल, या बाजारपेठेमध्ये ₹5-10 दर मिळाल्यानंतर तो कांदा मुंबईत एकदम ₹25 कसा होतो असा प्रश्न कायम विचारला जातो. इथे जर तो ₹25 किलोने विकला जात असेल तर बाजार समितीमध्ये शेतकऱ्याला का दर मिळत नाही, शेतकऱ्याला दर मिळण्यात काय अडचणी आहेत असाही सवाल केला जात आहे. त्या प्रश्नाचे उत्तरही सरकारला द्यावे लागेल, पणन मंडळाला द्यावे लागेल, पणन मंत्र्यांना याची चौकशी करावी लागेल, तरच त्यातून सत्य बाहेर येऊ शकेल. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मागील काही महिन्यांपूर्वी कांद्याची परिस्थिती सुधारण्यासाठी, कांद्याला दर मिळण्यासाठी आणि या सर्व परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. त्या समितीने राज्यात ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली, शेतकऱ्यांशी चर्चा केली, बाजार समिती संचालकांशी चर्चा केली आणि त्यांनी त्यातून एक अहवाल तयार करण्याची पूर्ण पूर्तता केली. मात्र तो अहवाल अजून आलेला नाही. त्यात काय म्हटलेलं आहे हे अजून शेतकऱ्यांना समजलेलं नाही. अशीच एक समिती 2 दशकांपूर्वी तयार करण्यात आलेली होती. त्यात पणन मंत्री, पणन राज्यमंत्री, काही आमदार यांचा समावेश होता आणि त्या समितीने संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करून विविध बाबी समजून घेतल्या होत्या. समितीने दिल्लीत जाऊन वाणिज्य मंत्र्यांशीही चर्चा केली होती, रेल्वे मंत्र्यांशीही चर्चा केली होती. कांद्याची देशभर चांगल्या पद्धतीने वाहतूक व्हावी यासाठी रेल्वेला त्यांनी काही सूचना केल्या होत्या. मात्र 2 दशकांपूर्वी केलेल्या या समितीच्या सूचनांचे पुढे काय झाले हेही अजून आपल्याला माहीत झालेले नाही. याबाबत आमदार सत्यजित तांबे यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी नव्याने स्थापन झालेल्या समितीचा अहवाल कधी येईल, या अहवालात काय म्हटले होते, या अहवालात काय म्हटले आहे याची मागणी त्यांनी उपस्थित केली होती. मात्र त्याबाबतही अजून काही माहिती मिळालेली नाही. एकूणच शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी संवेदनशीलता नसल्याने मागील 25 ते 30 वर्षांपासून कांद्याचा प्रश्न सुटू शकलेला नाही, हे आपले दुर्दैव आहे.